पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। आषाढीत आपण म्हणलो तसं तरी पाऊस काळ जास्त नव्हता, तर मेंटेनन्सचीच कामं बरीचशी झालेली आहेत। मेंटेनन्समध्ये त्याला काय DLP पिरियड नसतो, DLP 2 वर्ष त्याचा मेंटेनन्स करावा असं काही नसतं, त्याचं नावच मेंटेनन्स आहे। त्यामुळे मेंटेनन्सच्या कामाला ही डागडुजीच केलेली आहे। आता पाणी वगैरे थांबलेलं आहे, ते आता वेगळ्या निधीतनं त्या रस्त्याची कामं आपल्याला पूर्ण करावं लागतात। नाही, कसं आहे, वारीच्या त्याशिवाय पर्याय नसतोय। ती जी डागडुजी झालेली कामं आहेत, हा निधी वर्षभर येत नाही आणि नेमकी परत त्यानंतर वारी आल्यानंतर हे सगळं प्रशासन हे सगळं जागं होतं आणि वारकऱ्याला त्रास होऊ नये म्हणून त्याला मेंटेनन्सच्या नावाखाली परत निधी दिला जातो। तर तो मेंटेनन्सच्या ऐवजी त्या रस्त्याच्या स्ट्रेंथनिंगला आणि रस्त्याच्या विकासाला, म्हणजे रस्ता स्ट्रेंथनिंग करण्यासाठी तो निधी द्यायला पाहिजे। तो निधी दिला तर हा कायमचा प्रश्न सुटतो। पण त्यावेळेला परत वारीच्या वेळेलाच, आता आषाढी संपली का कार्तिकीला परत ते खड्डे भरणी होते आणि परत हाच प्रश्न उद्भवतो। तर त्याच्यावरती बघू, मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करतो, काही त्याला मार्ग जर काढता आला तरी हा कायमस्वरूपी मार्ग, म्हणजे जिथं डांबरी आहेत, जिथं सिमेंट कॉन्क्रीट आहे तिथं फोडून जिथं पाणी साठतं तिथं लेवल काढून व्यवस्थित ड्रेनेजला देता येईल अशा पद्धतीचं सुद्धा आपण नियोजन त्या पद्धतीनं करू। रविवारी आषाढी वारी 2026 अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली KBP कॉलेजच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अपर जिल्हाधिकारी गणेश निराळी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक अभिजित औटी, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत डगळे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सह आयुक्त नगरपालिका आशिष लोकरे, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्यासह विभागाचे अधिकारी, सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते। बैठकीस आमदार समाधान आवताडे ऑनलाईनद्वारे उपस्थित होते। यावेळी त्यांनी आषाढी यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक ST बसद्वारे येतात। बसस्थानकाच्या ठिकाणची स्वच्छता राखण्यासाठी ST महामंडळाने जादा स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी। वारी कालावधीत पंढरपूर शहर व परिसरातील वेळोवेळी स्वच्छता होण्यासाठी जादा स्वच्छता कर्मचारी नेमावेत। तसेच वारी कालावधीत मोबाईल नेटवर्कच्या समस्या उद्भवत असल्याने त्यावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी यावेळी सांगितले। पंढरपूर शहरात वारीच्या तोंडावर नगरपालिका प्रशासन शहरात विविध प्रकारचे मेंटेनन्सचे कामे करण्यासाठी हालचाली करीत आहेत। विविध कामांचे लाखो रुपयांचे टेंडर नगरपालिका प्रशासनाकडून काढण्यात आले असून कामांचे वाटपही सुरू झाले आहे। मागील वर्षी आमदार आवताडे यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात यात्रा कालावधीत कशा प्रकारे शहरात कामे सुरू केली जातात याकडे लक्ष वेधले होते। मात्र आमदार आवताडे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून देखील फारसा फरक पडलेला नव्हता। पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून पुन्हा खड्डे बुजविण्याचे प्रकार दिसून आले आणि अवघ्या काही महिन्यात हेच खड्डे पुन्हा उघडे पडल्याचे दिसून आले होते। याबाबत माध्यमांनी मागील वर्षी आमदार आवताडे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती व मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊ अशी ग्वाहीही दिली होती। मात्र रविवारी झालेल्या पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीस ऑनलाईन उपस्थित असलेले आमदार आवताडे हे याबाबत काय भूमिका मांडणार याची उत्सुकता शहरातील नागरिकांना होती। आता आमदार आवताडे यात फेरफटका मारत पाहणी करतील आणि मागचे आणि शहरातील नागरिकांच्या भावना समजून घेत
ठोस भूमिका घेतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.